थांबा. जर तुमची रास मकर असेल तर पुढचे 15 मिनिटं तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे आहेत. कारण उद्या 23 ऑगस्ट रविवारी तुमच्या घरातच अशी एक मोठी घटना घडणार आहे जी तुमच्या नशिबाचा पूर्ण खेळ बदलून टाकणार आहे. असा खेळ सुरू होणार आहे की सुख येणार की भयंकर संकट हेच तुम्हाला काही वेळ कळणार नाही. मकर राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत आणि सध्या तुमच्यावर शनीच्या साडेसातीचा अंतिम आणि सर्वात तीव्र टप्पा सुरू आहे. उद्या 23 ऑगस्ट तुमच्या उंबरठ्यावर असा कोणता काळ आता प्रवेश करणार आहे, कौटुंबिक वाद, पैशाची फसवणूक किंवा घरातील एखाद्या सदस्याचे अचानक बिघडणारे आरोग्य. जर तुम्ही पुढचे 20 मिनिटं हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर होणाऱ्या विनाशाला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. चला जाणून घेऊया 23 ऑगस्टच्या या गूढ खेळाचे पूर्ण रहस्य. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. मकर राशीच्या जातकांनो, आता तुमची वेळ आली आहे. एकही सेकंद हटू नका, कारण आता मी तुमच्या जन्मपत्रिकेतील त्या काळायोगाचा पर्दाफाश करणार आहे जो उद्या 23 ऑगस्ट रविवारी सकाळी सूर्यास्तासोबत सक्रिय होत आहे. ज्योतिषशास्त्रामधील सर्वात महाभयंकर नियम काय सांगतं माहीत आहे का? जेव्हा जेव्हा सूर्य आणि शनी म्हणजेच पिता आणि पुत्र हे दोन महाक्रूर ग्रह एकमेकांसमोर 1000 आमने सामने येतात तेव्हा मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात रक्तपात आणि विनाशकारी काळचक्र फिरू लागतात. शनिदेव हे तुमच्या मकर राशीचे स्वतः मालक आहे आणि सध्या तुमच्यावर शनीच्या साडेसातीचा अंतिम सर्वात तीव्र आणि भयंकर टप्पा सुरू आहे. उद्या 23 ऑगस्टला शनिदेव आणि सूर्यदेवाच्या या युद्धामुळे तुमच्या घरावर आणि शनीची थेट नजर पडणार आहे. आजचा हा 5 भयंकर इशारे तुमच्या छातीवर कोरून ठेवा. पहिला इशारा, घरातील उपकरणांना विनाश आणि काळी सावली. उद्या अचानक घरातील महागडे इलेक्ट्रॉनिक्स बिघडले, मुख्य दाराची काच फुटणे किंवा भिंतीवरून अचानक फोटो फ्रेम खाली पडणे याला योगायोग समजू नका. ही तुमची घरात काळी सावली आणि दारिद्र्य शिरलेली पहिली नांदी असेल. दुसरा इशारा, उद्या घरात अशी ठिकाणी पडेल जी संपूर्ण कुटुंबाला आगीच्या जाळेत ढकलून जाईल. भाऊ भावाच्या जीवावर उठेल किंवा पती पत्नीमध्ये कायमचा घटस्फोट होण्याच्या पर्यंत भयंकर वाद उफळेल. तिसरा इशारा, उद्या चुकूनही कुणाला 1 रुपया उधार देऊ नका आणि कुठेही सही करू नका. उद्या तुम्ही दिलेला पैसा कायमचा खड्ड्यात जाणार आहे, त्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊ शकते. चौथा इशारा, सूर्याच्या कोपामुळे उद्या घरातील मुख्य व्यक्तीचे किंवा वडिलांचे आरोग्य अचानक ढासळू शकते. छातीत वेदना किंवा बीपीचा भयंकर त्रास होऊ शकतो. थेट हॉस्पिटलची पायरी चढावी लागू शकते. पाचवा इशारा, उद्या 23 ऑगस्टला वाहनाचा वेग जराही वाढू देऊ नका. शनीची तीव्र दृष्टी उद्या तुमच्या रक्ताचा सडा पाहण्यासाठी तयार बसली आहे. पण दादा, हा सर्व भयंकर इशाऱ्यानंतर उद्या तुमच्या घरात नेमकी कोणती एक सर्वात मोठी घटना घडणार आहे पहा पुढच्या भागामध्ये. आता श्वास रोखून धरा आणि एक वाक्य काळजातून उतरून घ्या, कारण आता मी मकर राशीच्या रहस्यावरून पडदा उठवणार आहे जे उद्या 23 ऑगस्टला तुमच्या स्वतःच्या घरात घडणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, उद्या 23 ऑगस्टच्या सूर्योदयासोबत तुमच्या घरातील उंबरठ्यावर एक गुप्त रहस्याचा स्फोट होणार आहे. अशी एक गोष्ट, असा एक धक्कादायक पुरावा किंवा असा कट जो तुमच्या जवळच्या लोकांनी कित्येक वर्षापासून तुमच्यापासून लपवून ठेवला होता, तो उद्या अचानक तुमच्या हाताला लागणार आहे. मग ती तुमच्या नावावर असलेली जमिनीची फसवणूक असो, बँकेतील गुप्त व्यवहाराची चोरी असो किंवा तुमच्या नात्यामागे रचलेल्या विषारे कटकार असताना असो, उद्या ते सत्य तुमच्या डोळ्यासमोर उघडे पडेल. जेव्हा हे सत्य तुमच्या समोर येईल तेव्हा तुमची बुद्धिसूत्र होईल आणि एका क्षणी तुम्हाला आनंद होईल की देवाने तुम्हाला अंधारात राहण्यापासून वाचवले. पण दुसऱ्या क्षणी तुमच्या जवळच्या माणसाचा खरा तीव्र चेहरा पाहून तुमच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू येतील. म्हणून मी म्हटले, सुख की संकट हेच कळणार नाही. शनिदेव हा सत्याचा, न्यायाचा देव आहे. उद्या शनिदेव तुमच्याच घरात चालणारा हा पापाचा खेळ उघडा पाडणार आहे. पण लक्षात ठेवा, हे सत्य बाहेर येताना घरात मोठा भूकंप होणार आहे. उद्या घरात पाऊल ठेवताच 3 गोष्टी अजिबात भुलून करू नका. उद्या सकाळी उठल्या घरातील मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावर काळा दोरा, टाचण्या किंवा कसलीही अनोळखी वस्तू दिसली तर त्याला उघड्या हाताने अजिबात स्पर्श करू नका.
ती वस्तू शत्रूने केलेली करणी किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते. उद्या परत सत्य आले तरी रागाच्या भरात कोणावर हात उचलू नका किंवा घर सोडण्याची भाषा करू नका. शांत राहा. उद्याच्या दिवशी घरातील स्त्रियांचा किंवा वृद्धांचा अपमान कराल तर शनीची साडेसाती तुमचा पूर्ण सर्वनाश करेल. पण दादा, या धक्कादायक घटनामागे तुमच्याच नात्यामधील कोणत्या विशिष्ट व्यक्तीचा हात असणार आहे? ती व्यक्ती तुमच्या पाठीमध्ये मोठा डाव रचणार आहे. पहा पुढच्या भागामध्ये. आता अतिशय बारकाईने ऐका, कारण आता मी त्या एका माणसाचा चेहरा उघडा करणार आहे जो उद्या 23 ऑगस्टला तुमच्या पाठीमागे मोठा डाव रचणार आहे. तयार बसला आहे. मकर राशीच्या जातकांनो, येत्या 23 ऑगस्टला नशिबाच्या महाभयंकर खेळात एक विशिष्ट स्त्री किंवा पुरुषाचा खूप मोठा आणि विषारी कट असणार आहे. तुमच्या कुंडलीत उद्या राहूची काळी सावली अत्यंत मजबूत झाल्यामुळे तुमच्याच नात्यातील किंवा ओळखीतील गोड बोलणारा साप उद्या सक्रिय होणार आहे. हीच ती व्यक्ती आहे जी रोज तुमच्यासोबत उठते बसते, तुमच्याशी खूप प्रेमाने बोलते आणि तुमच्या घरात काय चाललं आहे यावर बारकाईने लक्ष ठेवते. ती व्यक्ती कोण असणार आहे? ह्या 3 खुणा लगे ओळखा. मंडळी, ती व्यक्ती कोण असणार आहे ह्या 3 खुणा लगेच ओळखा. पहिली खूण, अति गोड बोलणारा जवळचा नातेवाईक किंवा मित्र. उद्या जो व्यक्ती अचानक तुमच्याकडे येईल, तुमच्या घरातील दुसऱ्या सदस्याबद्दल तुमच्या कानात विष कालवण्याचा प्रयत्न करेल, तोच तुमच्या विनाशाचा मुख्य सूत्रधार असेल. त्याची एकत्र चाल असेल तुमच्या घरात असा भयंकर वाद लावायला जेणेकरून तुम्ही मानसिकदृष्ट्या तुटून जाल. दुसरी खूण, पैशाचा अचानक देणारा सल्ला. पैशाचा अचानक देणारा सल्ला. जर उद्या कोणी तुम्हाला एखाद्या गुंतवणुकी, जमिनीत, व्यवहारात किंवा शॉर्टकट पद्धतीने पैसे कमवण्याच्या जाळ्यात ओढत असेल तर सावध व्हा. ही व्यक्ती उद्या तुम्हाला अशा करारावर सही करायला लावेल ज्यामुळे तुमचं संपूर्ण घर आणि संपत्ती कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकेल. तिसरी खूण, स्त्रीचा धोका आणि रक्षण. मकर राशीच्या पुरुषांनो आणि स्त्रियांनो, उद्या एखाद्या बाहेरील स्त्रीच्या सांगण्यावरून स्वतःच्या कुटुंबातील सदस्यावर संशय घेण्याची चूक करू नका. उद्या राहू एका स्त्रीच्या रूपाने तुम्हाला कौटुंबिक सुखाची राखरांगोळी करायचा कट रचत आहे. पण जर उद्या तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे स्मरण केले आणि घरातील वृद्ध आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले तर हा शत्रू रचत असलेला सर्व विषारी कट त्याच्या स्वतःवर उलटतील. मग उद्या 23 ऑगस्ट रविवारी शनीचा हा महाभयंकर कोप शांत करण्यासाठी आणि शत्रूचा कट धुळीत मिळवण्यासाठी कोणते 5 शक्तिशाली महाउपाय करायचे आहे हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता जर मनातील सर्व भीती बाजूला ठेवा. पूर्ण एकाग्रतेने पुढील प्रत्येक शब्द ऐका, कारण संकटे कितीही भयंकर असू द्या, शत्रूने कितीही विषारी कट रचलेला असू द्या किंवा शनीची साडेसाती तुमच्या उंबरठ्यावर कितीही आक्रमकपणे उभी असू द्या, आपल्या सनातन शास्त्रामध्ये प्रत्येक संकटाला धुळीत मिळवण्याचे, ग्रहाचे रोष शांत करण्याचे महाउपाय दिले आहे. उद्या 23 ऑगस्ट रविवारी सूर्य आणि शनीच्या या भयंकर युक्तीत तुमच्या घराचे, कुटुंबाचे आणि नशिबाचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला 5 अतिशय शक्तिशाली, सिद्ध आणि भयंकर उपाय करायचे आहे. जर तुम्ही उद्या 5 महाउपाय पूर्ण निष्ठेने केले तर मकर राशीच्या जातकांवर येणारे प्रत्येक भयंकर संकट दूर पळून जाईल आणि तुमचे घर एक मजबूत सुरक्षित कवच सारखे सुरक्षित होईल. चला तर मग उपाय अत्यंत बारकाईने समजून घ्या आणि उद्याच्या दिवशी यात कोणताही चूक करू नका. पहिला महाउपाय. उद्या रविवारचा दिवस. उद्या सूर्यदेव अत्यंत प्रखर रूपात असतात. मकर राशीच्या जातकांनो, उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी 6 ते 7:30 दरम्यान ही सक्रिय पद्धत तयार करा. उद्या सकाळी लवकर उठून स्नान करा. एका तांब्याच्या लोट्यात शुद्ध पाणी घ्या. त्यात थोडे लाल चंदन, लाल रंगाचे फूल मिळ असल्यास जास्वंद, थोडेसे खडीसाखर किंवा गूळ टाका. दोन्ही हातांनी तांब्या धरा आणि उगवत्या सूर्याकडे पाहत हळूहळू जमिनीवर अर्पण करा. पाणी अर्पण करताना पाण्याचा प्रवाह तुमच्या डोळ्यासमोर असावा आणि सूर्याचे किरण त्या पाण्यातून तुमच्या शरीरावर पडले पाहिजे. मंत्र पाणी सोडताना ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 12 वेळा जप करा. शनिदेवाची साडेसातीमुळे किंवा सूर्याच्या क्रूरदृष्टीमुळे उद्या घरातील कुर्त पुरुषावर येणारे आरोग्याचे संकट, अपघाताची सावली आणि कोर्ट कचेरीची भीती या एका उपायाने भस्म होऊ शकेल. दुसरा महाउपाय. घराच्या मुख्य उंबरठ्याचे रक्षण.
उद्या 23 ऑगस्टला तुमच्या घरात गुप्त शत्रूची नजर पडणार आहे किंवा नकारात्मक ऊर्जा घुसण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी घरातील उंबरठ्याची शुद्धता करणे अत्यंत गरजेचे आहे. उद्या सकाळी सूर्योदयानंतर एक लहान वाटी थोडी हळद, थोडे गाईचे तूप मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा. तुमच्या घरात मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूला स्वास्तिकचे चिन्ह काढा आणि चारी कोपऱ्यात हळद कुंकूचे लेपन करा. तिसरा उपाय, थोडे काळे उडीद घ्या, थोडे काळे तीळ घ्या, 1 रुपयाचे नाणे घ्या. उद्या दुपारी किंवा संध्याकाळी हे सर्व जिन्नस एका काळ्या सुती कपड्यात बांधून त्याची लहान पोटली बनवा आणि ही पोटली तुमच्या डोक्यावरून घड्याळाच्या दिशेने 7 वेळा फिरवा. हे ओवळलेली पोटली उद्या सकाळी सूर्यास्तापूर्वी एखाद्या गरीबाला, गरजू व्यक्तीला किंवा शनी मंदिरात दान करा. देवाच्या चरणाजवळ ठेवा. चौथा महाउपाय, उद्या 23 ऑगस्टच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर 6:30-7:30 दरम्यान एका मातीच्या पंतीत मोहरीचे तेलाचा दिवा लावा. त्या कापसाच्या 2 वाती अशा प्रकारे ठेवा. देवाचे 2 किंवा 3 दिशांनी ज्योती पेटवा. हा दिवा पिंपळाच्या झाडाला मुळाशी शांतपणे ठेवा. पाचवा उपाय, आज हे उद्याचा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे. त्यामुळे तुमचा विश्वास, तुमची भक्ती, तुमचं शक्ती करण्यासाठी आता व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण निष्ठेने अंतःकरणापासून जय सूर्यदेव, जय शनिदेव असे नक्की लिहा. जेव्हा तुम्ही भक्तिभावाने नाव लिहिला तेव्हा तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो. शनिदेव हे न्यायाचे देव आहेत आणि जो जातक सत्याच्या आणि भक्तीच्या मार्गावर असतो त्याला शनिदेव कधीही उद्ध्वस्त होऊ देत नाही. पण उद्या 23 ऑगस्टच्या संपूर्ण दिवसात तुम्हाला अशी कोणती एक महाभयंकर चूक अजिबात करायची नाही. ही चूक जर तुमच्याकडून झाली तर हे केलेले सर्व उपाय निष्फळ होतील. व्हिडिओच्या शेवटच्या सर्वात महाभयंकर अंतिम भागात नक्की पहा. थांबा, पुढे जाण्याआधी माझा हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा शब्द काळजात कोरून ठेवा, कारण आता आपण व्हिडिओच्या सर्वात महाभयंकर आणि अंतिम टप्प्यात सुरू होणार आहोत. उद्या 23 ऑगस्ट रविवारी मकर राशीच्या जातकांसाठी शनीच्या काळदगडाचा अंतिम न्याय होणार आहे. उद्या जेव्हा सूर्य आणि शनी अपमानाने असतील तेव्हा त्या सांगितलेला महाउपाय केले नाही किंवा जे स्वतःच्या अहंकारात राहिले नाही त्यांच्यासाठी हा इशारा नसून अंतिम ताकीद आहे. उद्या 23 ऑगस्ट तुम्हाला 3 महाभयंकर चुका अजिबात करायच्या नाहीत. घाई गडबडीत सही किंवा पैशाचे व्यवहार. उद्या कोणत्याही नवीन करारावर, बँकेच्या कागदपत्रावर किंवा जमीन व्यवहारावर घाईघाई सही करू नका. उद्या लहानशा चुकीमुळे तुमच्या आयुष्याचे उत्पन्न कोर्ट कचेरी किंवा फसवणुकीत अडकू शकते. दुसरी चूक, रागाच्या भरात घर सोडणे किंवा वाद. उद्या घरात कोणताही मोठा रहस्यमय स्फोट झाला तरी स्वतःच्या रागावर ताबा ठेवा. उद्या रागाच्या भरात घेतलेला निर्णय तुमच्या कौटुंबिक सुखाची राखरांगोळी करू शकतो. तिसरी चूक, वृद्धाचा आणि स्त्रीचा अपमान. मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत. उद्या घरात किंवा बाहेरच्या कोणत्याही वयोवृद्ध व्यक्तीचा, आईवडिलांचा किंवा स्त्रींचा अपमान केला तर शनीची साडेसाती तुम्हाला कधीही माफ करणार नाही. हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा. हा व्हिडिओ मी फक्त व्ह्यूजसाठी नाही तर मकर राशीच्या लोकांना येणाऱ्या महासंकटातून वाचवण्यासाठी बनवला आहे. तुमच्या कुटुंबातील, नात्यातील किंवा व्हॉट्सअप ग्रुपमधील मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कोणाचं तरी घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं. उद्या संध्याकाळी काय घडणार? उद्या 23 ऑगस्टच्या रात्री शनी राहू चक्रामुळे मकर राशीच्या आयुष्यात कोणता मोठा ट्रेनिंग पॉईंट येणार आहे हे सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीचं बटन दाबून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये आपली ताकद आणि आपला शनिदेवाची क्षमा मागा आणि जय सूर्यदेव, जय शनिदेव अशी कमेंट कराय अजिबात विसरू नका. काळ तुमच्या पाठीशी आहे. शनिदेवाचा न्याय सुरू झाला आहे. तर मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला असेच अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.